राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश भैया टोपे यांनी केलेलं काम भारतातल्या कुठल्याही आरोग्यमंत्र्यापेक्षा उत्तम होतं असं मीच नाही तर देशातले सर्वच जण आज मान्य करतात। आणि वेगवेगळ्या गावात म्हणता म्हणता वेगवेगळ्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले। लोक ज्यावेळी घरात बसले राजेश भैया कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याला जाऊन बैठका घेत होते आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी राजेश भैयांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात घेतली। तर आज महाराष्ट्रात आरोग्य सेवा ज्या उत्तम झालेल्या आहेत, गावोगावच्या आणि जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये नव्या सुविधा निर्माण झाल्यात, हे सर्व काम आपल्या राजेश भैयांनी केलेलं आहे। आणि म्हणून राजेश भैयांनी या काळात धर्मनिरपेक्षपणाने आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे काम केले ते कायम त्याचे कौतुक महाराष्ट्राच्या जनतेकडून होईल असा मला विश्वास आहे। आणि त्यामुळं एक अतिशय उत्तम कामगिरी कमीत कमी बोलून योग्य शिस्तबद्धपणाने काम करून आणि विषयाच्या खोलात जाऊन महाराष्ट्रातलं आरोग्य खातं त्यांनी सांभाळून प्रभावीपणाने जे कार्य करून दाखवले त्याचं कौतुक आम्हा सगळ्यांना आहे आणि देशालाही।